नमस्कार. गेल्या काही वर्षात सर्वसामान्य माणूस बऱ्याच काही संज्ञा शिकलेला आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे निश्चलीकरण किंवा डिमॉनिटायझेशन, नंतर GST आणि आता मॉनिटायझेशन. आणि अर्थात आपण कोविड काळात स्टॉक मार्केटमध्ये अनेक संज्ञा शिकलो. मग त्यात फोमो असेल किंवा रॉबिनहूड इन्व्हेस्टर असेल, वेगळ्या वेगळ्या. त्यामुळे सध्या सामान्य जनता अनेक नवीन नवीन शब्द शिकते. आता नुकतेच जे अर्थमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केलं किंवा मला वाटतं काल परवाच जाहीर केलं की आता सरकार 6 लाख कोटी एवढ्या प्रचंड मोठ्या किमतीच्या सरकारी संपत्तीचं मॉनिटायझेशन करणार आहे. साहजिकच विरोधक याच्यावर आक्रमक झालेत आणि सरकार आपली सगळी संपत्ती विकून टाकतंय असं त्यांनी आरोप केलाय. अर्थात ह्या आरोपाचं खंडन किंवा हा आरोप बरोबर आहे की नाही हे म्हणायच्या आधी किंवा हे अभ्यासाच्या आधी आपल्याला हे बघायला पाहिजे की मॉनिटायझेशन म्हणजे काय. तर मॉनिटायझेशन म्हणजे ज्या काही सरकारी कंपन्या किंवा सरकारी मालमत्ता जी आहे ती मालमत्ता भाडेतत्वावर देऊन एक ठराविक कालावधीकरता भाडेतत्वावर देऊन त्याची रक्कम ॲडव्हान्स सरकार घेईल. मग यामध्ये महामार्ग आहेत, मग तुमचे हायवेज आहेत, रेल्वे आहे, विमानतळं आहेत, काही वीज निर्मिती प्रकल्प असतील, मोठ्या मोठ्या पाईपलाईन्स असू शकतील, मोठ्या रिकाम्या जमिनी किंवा मोठ्या प्लॉट्स असू शकतील, अनेक फॅक्टरी बिल्डिंग्स असतील. आणि ह्या सगळ्याचं तुम्ही खाजगी कंपन्यांना भाड्याने द्यायचं. खाजगी कंपनी जेव्हा हे भाड्याने घेईल तेव्हा खाजगी कंपनी ऑफकोर्स म्हणजे हे कुठल्या कारणाकरता म्हणजे ती पाईपलाईन असेल तर ती त्या प्रकारची कंपनी ती पाईपलाईन भाड्याने घेऊ शकेल किंवा विमानतळाचं घ्यायचं असेल तर विमानतळासाठी जसं अडाणींनी आत्ता घेतलेलं आहे. आता अडाणींनी जे काही त्यांनी जे सरकारकडनं ज्या पद्धतीने घेतलेलं आहे त्यानंतर सपोज सरकारकडे आणखीन काही 4 एअरपोर्ट आहेत तर त्याचं ते भाड्याने 20 वर्षाकरता 25 वर्षाकरता असं ते एखाद्या खाजगी कंपनीला देऊ शकतील. आणि इथे ही विक्री होत नाही. इथे काय होतं, वस्तूची मालकी म्हणजे ती जी ओनरशिप आहे ती सरकारकडेच राहील, फक्त ते वापरायला देतील आणि त्याच्या बदल्यात हा जो खाजगी उद्योजक आहे तो त्यांना ॲडव्हान्स 25 वर्षाचं रेंटल देईल. त्यामुळे सरकारला अचानक जास्त पैसे मिळू शकतील. जवळपास ही जी आत्ताचा नंबर आहे 6 लाख कोटी ती तेवढे पैसे सरकारला मिळतील अशी अपेक्षा आहे. पण आता ते एक किती कालावधीत वगैरे अजून काही म्हणजे माहिती नाही आणि त्याच्यावर काही बोलणंही झालेलं नाही आणि त्याच्याबद्दल काही सरकारने वाच्यताही केलेली नाही. आता कसं असतं की तुम्ही महामार्ग हे जे BOT तत्वावर दिले जातात तो तसाच प्रकार आहे. म्हणजे मी सरकारकडे रस्ता आहे, तो रस्ता सरकार एखाद्या खाजगी कंपनीला देतं की तुम्ही हा रस्ता तयार करा, हा बांधा आणि 10 वर्ष वापरा, 20 वर्ष वापरा, त्याचा जो टोल कलेक्ट होईल तो तुम्ही घ्या, त्याच्या बदल्यात मला ॲडव्हान्स पैसे द्या. इट इज सेम BOT तत्व. तशा प्रकारचं हे आता सगळ्या क्षेत्रात होईल. आता याच्यामध्ये ना थोडी कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे कॉम्प्लिकेशन्स अशी आहेत की आधी आपण कॉम्प्लिकेशनकडे यायच्या आधी मला एक तुम्हाला सांगायला लागले की सरकार हे सगळं का करते. कारण साहजिकच आहे की गेल्या वर्षीपासून म्हणजे गेल्या 2 वर्षात आपला आर्थिक प्रगतीचा वेग प्रचंड मंदावला आहे. मुळात त्याला सुरुवात झाली डिमॉनिटायझेशनपासून, त्यानंतर GST. त्यामुळे आपल्या उद्योजकांचं सगळ्यांचं कंबरडं मोडलेलं असतानाच अचानक पुन्हा कोविड आला आणि आपल्या आर्थिक प्रगतीला संपूर्ण खीळ बसलेली. त्यामुळे साहजिकच गव्हर्नमेंटला सातत्याने काही ना काही इन्सेंटिव्ज इंडस्ट्रीला द्यावी लागली. तसंच खाजगी कंपन्यांच्या टॅक्स रेटमध्ये त्यांनी 30% तो 25% आणला आणि मध्यम वर्गाला कुठेही दुखवायची इच्छा नाही आहे सरकारची आणि दुखवू शकणार पण नाही. कारण आपण GSTमध्ये 18% आणि जो टॉप टॅक्स ब्रॅकेट आहे तो जवळपास 34% म्हणजे जवळपास 50-52% टॅक्स हा टॉप ब्रॅकेटवाला माणूस भरतोच आहे. आणि सर्वसामान्य माणूस जो 10% ज्याचा टॅक्स रेट आहे तो 10 अधिक 18 म्हणजे 28% टॅक्स भरतो. आपल्याकडे मिनिमम जो टॅक्स आहे तो 28% आहे असं मला म्हणायला हरकत नाही, कारण GSTचे 18% मी ॲड करतोय. त्यामुळे आता रेव्हेन्यू आणायचं कुठून. डिसइन्व्हेस्टमेंट
करून गव्हर्नमेंटने आतापर्यंत जवळपास 5 लाख कोटी गोळा केलेले आहेत. प्लस यावर्षी जवळपास 1,75,000 कोटी LICची डिसइन्व्हेस्टमेंट होईल आणि तसंच काही इतर कंपन्यांची डिसइन्व्हेस्टमेंट होईल, त्यातून सरकार गोळा करेल. पण तरी सुद्धा हे पैसे पुरे पडणारे नाही आहेत, कारण आमचं फिजिकल डेफिसिट अजूनही खूप जास्त आहे. जवळपास 9.5% 10% फिजिकल डेफिसिट आहे. फिजिकल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट. तर ही वित्तीय तूट भरून काढण्याकरता कुठून ना कुठून तरी पैसे मिळायला पाहिजेत सरकारला. आणि म्हणून मला असं वाटतं की आता निश्चलीकरणावर सरकार जोर देत आहे. आता हे मॉनिटायझेशन इतकं सोपं आहे का, किंवा हे कसं करावं, हे हाऊ याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल? तर ह्याच्यामध्ये ना मला असं वाटतं की खूप काही अडचणी येण्याची शक्यता आहे. याची कारणं अशी की बऱ्याचशा सरकारी कंपन्यांचं खाजगीकरणाची मोहीम ऑलरेडी सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर किंवा निर्गुंतवणूक केल्यामुळे सरकारचा शेअर हा 50%वर 55%वर 60%वर असा आलेला आहे, जो पूर्वी 95, 99, 100% होता. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्या कंपनीकडून कुठलेही असेट मॉनिटायझेशन करायचा प्रयत्न करते सरकार, तेव्हा ते तितकं सोपं राहणार नाही, कारण तो जो कोणी खाजगी शेअर होल्डर आहे तो निश्चित याला विरोध करेल असं मला वाटतं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अनेक या सरकारी कंपन्या, त्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट ओनरशिप हा एक भाग झाला, त्याच्या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अशी सुद्धा भागीदारी आहे. मग त्याचा विनियोग कसा करायचा, हा दुसरी बाब झाली. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जेव्हा खाजगीकरण म्हणजे खाजगी कंपन्यांना देण्यात येईल, तर ते पैसे साहजिकच त्या म्हणजे त्या कंपनीकडे जाणार. कारण समजा आता आपण उदाहरणच घेऊया, लेट अस टेक अ एक्झाम्पल ऑफ IRCTC किंवा हिंदुस्तान पेट्रोलियम, तर अशा, किंवा भारत पेट्रोलियम, अशा ज्या कंपन्या आहेत त्यांची असेट जेव्हा ते मॉनिटाईज करतील, तर त्याचे जे पैसे तिथे भारत पेट्रोलियमकडे जातील, किंवा ONGC सारख्या कंपनी, ज्या कंपन्या, एअर इंडिया, अशा ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जातील. मग ते सरकारकडे कसं येणार? मग सरकार जे कोल इंडिया असेल, बऱ्याच आहेत NMDC, तर सरकार काय करेल, ह्या कंपन्यांना डिव्हिडंड द्यायला भाग पडेल आणि त्याचा लाभांशातर्फे किंवा मग बोनस इश्यू देईल काही, आणि त्यामुळे मग ते शेअर्स, म्हणजे थोडक्यात ते उत्पन्न काढायचा मार्ग म्हणजे लाभांश हाच असू शकतो. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की ह्या पैशाचा विनियोग कसा करणार. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे का की GDP आपला जो आहे त्यातला जवळपास 90% GDP हे आपलं कर्ज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा विनियोग सरकार कसं करणार, त्याची प्रायोरिटी काय राहील. एकतर माझी जी वित्तीय तूट आहे ती भरून काढणं, दुसरं जो कर्जावरचं व्याज आहे ते भरणं, किंवा तिसरं कर्ज कमी करणं. मला असं वाटतं की सर्वात उत्तम म्हणजे कर्ज कमी करणं, असं सरकार हे करू शकतं. यामध्ये मी सरकारला, हे जे आत्ता सरकारने स्टेप उचलली आहे, हे जे पाऊल उचललं आहे याच्याबद्दल मी अजिबात दोष देणार नाही, कारण कुठल्याही सरकारला हेच करावं लागलं असतं. भले आत्ता विरोधी पक्ष कितीही बोंबाबोंब करू दे, विरोधी पक्ष जरी असते तरी त्यांना सुद्धा हेच करावं लागलं असतं. फक्त याचा विनियोग कसा करायचा हे बघायला पाहिजे. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की कर्ज फेडणं ही सर्वात उत्तम गोष्ट आहे, ज्यामुळे माझा कर्जाचा वरचं व्याज थोडं कमी होऊ शकतं. आणि आपण ज्या वेगात, म्हणजे सरकारी कंपन्या ज्या मोठ्या मोठ्या घोषणा करते, त्यामध्ये आपण, मला असं वाटतं की रिॲलिटी काय आहे ते पण बघायला पाहिजे. की मी बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करतोय, त्याचवेळी अनेक घोषणा आपण जोरजोरात देतोय की मी एवढा महामार्ग बांधीन, एवढं सगळं करीन. ह्या सगळ्यासाठी तुमची क्रयशक्ती आपण वापरतोय, पण त्यामध्ये उत्पन्नाचा स्रोत काय आहे तेही बघायला पाहिजे. आणि या खाजगीकरणातून सर्वसामान्य माणसाला कुठेही वेठीस धरणार नाही, आणि या सगळ्याचा फायदा केवळ देशाच्या उन्नतीकरता होईल एवढं बघायला पाहिजे. मला असं वाटतं की हे सगळं जर झालं तर आपला मॉनिटायझेशनचा कार्यक्रम सुद्धा हा चांगल्याप्रमाणे राबवता येईल, जसा डिसइन्व्हेस्टमेंटचा राबवता आला. त्यामुळे बघूया आता हे कितपत यशस्वी होत आहे.